मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेसाठी 11 जागा लढण्याची तयारी, निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी रणनीतीवर खलबत। महाराष्ट्र प्रभारींच्या उपस्थितीत 2 दिवस भाजप कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक, मात्र जागा वाटपावर चर्चा नाही, ती चर्चा थेट महायुतीच्या बैठकीत करण्याचा निर्णय। ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई तेजस्वी घोसाळकरांना संधीची शक्यता, तर शिंदेंचं मुंबईतल्या 17 जागांवर लक्ष। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रातला दुसरा टप्पा जाहीर, 7 ऑगस्ट पासून सुरुवात, तर नाशिकला समारोप। प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगेंची जीभ घसरली, प्रसाद लाड यांनी माझ्या नादी लागू नये, जरांगेंचा इशारा। विशाळगडाजवळील गजापुरात अजित पवारांचा पाहणी दौरा, रविवारच्या गोंधळानंतर अजित पवारांची गजापूरला भेट। राष्ट्रवादीकडून बॅनर, जाहिरातींसाठी गुलाबी रंगांचा वापर, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा प्रयोग केल्याची चर्चा। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक, महाडमधल्या हॉटेलमधून लपलेल्या मनोरमांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून बेड्या, 3 दिवस पोलीस कोठडी। मुंबईजवळच्या जेएनपीटी बंदराबाहेर तब्बल 1000 कंटेनर अडकले, बंदरातील यंत्रणा संथगतीनं सुरू असल्यानं कोट्यवधींचा माल अडकला। उत्तर गडचिरोलीत 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद मुक्त, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे 6 डबे घसरले, जखमींचा आकडा मोठा असण्याची भीती। हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविचचा अखेर घटस्फोट, इंस्टाग्राम पोस्ट करून दिली घटस्फोटाची माहिती। सूर्यकुमार यादव भारताच्या 2020 संघाचा नवा कर्णधार, वनडे संघाची धुरा रोहित शर्माकडे, तर शुभमन गिल दोन्ही संघांचा उपकर्णधार, श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।